स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. शेवटपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने करूया आपण शंकरपाळी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 300 ग्राम मैदा घेतलेला आहे. 100 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे. तुम्हाला गोड शंकरपाळे पाहिजे असेल तर जास्त घ्या. विलायची घेतलेली आहे. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. मैदा घ्यायचा. मैद्यामध्ये आपण आता काय करणार आहे, विलायची टाकणार आहे. विलायची टाकल्यानंतर त्यामध्ये आपण कडकडीत मोहन आलेलं 2 पळ्या तेल त्याच्यामध्ये टाकणार आहे. हे बघा, ही 1 पळी आणि ही दुसरी पळी. यामुळे काय होईल की आपले शंकरपाळे हे असे छान कुरकुरीत होतील आणि ते शेवटपर्यंत तसेच राहतील. याला एक मिक्स करूया, सगळीकडे व्यवस्थित मिक्स करूया. आणि याचे जे असं गाठी झाल्यात तर त्याला हाताने थोडंसं असं मॅश करूया. हे बघा, खूप छान शंकरपाळी होतात ही. या प्रमाणात जर तुम्ही घेतलं साहित्य आणि केले तर खरंच खूप सुंदर होतात. तूप टाकायचं नाही, डालडासुद्धा टाकायचं नाही. पिठी साखर घेतलेली आहे मी आणि ज्या वाटीने पिठी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने कोमट पाणी घेतलेलं आहे. ह्यामुळे आपले शंकरपाळे आणखीन छान होतात आणि चांगले फुलतात. त्यामुळे कोमट पाणीच वापरायचं. आणि हे या प्रमाणाला परफेक्ट आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. हलक्या हलक्या हाताने आपण सगळं मिश्रण हे अशा प्रकारे आपण करून घेणार आहोत. आपली शंकरपाळी हळूहळू थोडं थोडं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. दिवाळी म्हटलं की प्रत्येकाच्या घरामध्ये शंकरपाळी ही आवर्जून केली जातात आणि ती चविष्ट लागावी आणि खरपूस व्हावी, शेवटपर्यंत अशी कुरकुरीत राहावी. त्यासाठी ह्या प्रमाणात आपण मोजमाप करून जर साहित्य घेतलं तर अगदी खूप सुंदर अशी, खूप चवदार अशी रेसिपी आपली तयार होते. आता याला आपण अर्धा तास असंच ठेवून देऊया. अर्धा तास झालेला आहे आणि आता मी याचे शंकरपाळे तयार करणार आहे. परत एकदा थोडंसं पीठ मळून घेऊया. लाटे लाटण्यासाठी थोडासा मैद्याचा वापर करत आहे. आणि मी ह्या सनमाईकचा एक चौरंग तयार करून घेतलेला आहे. म्हणजे असं काहीतरी खूप सारं मोठं काही करायचं असलं तर ह्याच्यावर लाटायला सुद्धा सोपं जातं, म्हणून मी हे सनमाईकाचं असं पोळपाट करून घेतलेलं आहे. त्या दिवशी मी बाहेर शॉपिंगला गेली होती. तिथून मी हे कटर आणलेलं आहे आणि याने इतके सुंदर असं शंकरपाळे कापायला सोपे जातात आणि अगदी सोपे होत तर जातात आणि पटकनसुद्धा होतात. तेच चाकूने थोडंसं वेळ लागायचा आणि चाकू पकडायला सुद्धा थोडा अवघड जायचा, म्हणून मी हे उपकरण आणलेलं आहे. अगदी सहज अशी स्लाईड छान पडतात त्याने.
आणि सोपंसुद्धा काम होतं आपलं. तर ह्याच प्रकारे आपण सगळ्या बिस्किटासारख्या वड्या आपण त्याच्या पाडून घेणार आहे छोट्या छोट्या. त्याला छान आपण चौकोनी असा शेप देणार आहे. आता हे शंकरपाळे आपण एका ताटात काढून घेणार आहे. तर ताटाला खाली मी थोडंसं गोड तेल लावणार आहे, ज्याने की आपली शंकरपाळी ताटाला चिकटणार नाहीत. थोडे जाडजाडच शंकरपाळे करायचे, म्हणजे ते छान असे मस्त कुरकुरीत होतात. पातळ लाटले तर थोडी वातड होण्याची सुद्धा भीती असते, म्हणून थोडीशी लाटी जाड लाटायची आणि त्याचे बिस्किटासारखे छोटे छोटे शेप ह्या पद्धतीने. अशाच आपण आता सर्व लाट्या लाटून घेणार आहेत आणि त्यांना कट करून आपण तळून घेणार आहोत. चौकोनी शेप येण्यासाठी बाजूचे जे थोडंसं भाग आहे तो मी कट करून घेत आहे, ज्याने की आपल्या शंकरपाळ्याला छान चौकोनी असा शेप येईल. आता आपण शंकरपाळी तळून घेऊया. त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलाला चांगलं मोहनसुद्धा आलेलं आहे. आता आपली आपण शंकरपाळी यामध्ये चांगली खरपूस अशी भाजून घेऊया. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, जास्त फास्ट पण करायचा नाही आहे आणि एकदम कमी पण नाही करायचा आहे, जेणेकरून शंकरपाळी आपली आतमधून सुद्धा चांगली अशी तळली गेलेली पाहिजे. त्यासाठी आपण मीडियम गॅसवर ही शंकरपाळी तळून घेणार आहोत. मंद आचेवर आपल्याला आपली शंकरपाळी अशी सतत खालीवरी खालीवरी म्हणजे उलटी पालटी करून घ्यायची आहे, ज्याने की करून दोन्ही बाजूने ती चांगली खमंग भाजली पाहिजे. शंकरपाळ्यांचा कलर बदललेला आहे आणि खमंग त्याचा स्मेलसुद्धा येत आहे, वाससुद्धा त्याचा खमंग असा येत आहे. आता मी हे शंकरपाळे काढून घेते. हे बघा, छान तपकिरी तांबूस कलर आलेला आहे, म्हणजे आपली शंकरपाळी आता चांगली आपली तळलेली आहेत.
अशाच प्रकारे आपण सर्व शंकरपाळी तळून घेणार आहोत. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या सिक्रेट टिपने जर तुम्ही शंकरपाळी केली तर खरोखर शंकरपाळी अगदी खरपूस आणि चवीला सुंदर अशी लागतात, चवदार लागतात. जरूर करून बघा. आणि याहीपेक्षा काही चांगल्या टिप्स असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा.